मराठी शॉर्टहँड 100 words per minute. Students ready for dictation. महोदय, आपल्या या सहकारी संस्थेचा मागील वर्षाचा अहवाल आणि या वर्षातील जमा खर्च यांचा आढावा या पत्रासोबत जोडला आहे. तसेच मागील वर्षाच्या जमा खर्चाबाबतचे तपशीलवार विवरण आपणास यापूर्वीच पाठवण्यात आलेले आहे. ते आपण वाचलेच असेल असे मी गृहीत धरतो आणि आजच्या सभेपुढील विषयाकडे वळतो. पॅरा. आपल्या संस्थेचा प्रगती अहवाल व जमा खर्चाचा तपशील याविषयी मला प्रामुख्याने एका गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो. ती गोष्ट म्हणजे आपल्या सहकारी संस्थेची गेल्या 5 वर्षातील प्रगती. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्याला जे यश लाभले आहे ते लहान म्हणता येणार नाही. आपले काम चांगले झाले असे आपणच म्हणणे बरे नाही. परंतु आपल्या कामाबद्दल जो सरकार दप्तरी उल्लेख झालेला आढळतो त्यामुळे समाधान होते. आपण आपली सहकारी संस्था सुरू केली आहे. ही संस्था सहकारी तत्वावर सभासदांनी आपली जमीन विकत घेणे, त्या जमिनीचे योग्य मूल्यमापन करून लेआउट तयार करणे आणि प्लॉट प्रत्येकाच्या मनाप्रमाणे वाटून घेणे आणि त्यावरील घरे बांधण्यासाठी टेंडर वगैरे बोलवून घरांची बांधकामे चांगली करून घेणे वगैरे अनेक समस्या होत्या. पॅरा. आज पोवेतो आपण 410 घरे बांधून पूर्ण केलेली आहेत आणि ती आपल्यापैकी संबंधित सभासदांना दिलेली असून त्यांचा ताबाही त्यांना दिलेला आहे. काही लोक आपल्या कुटुंबासमवेत स्वतःच्या वास्तूत राहावयास देखील गेलेले आहेत आणि या आपण बांधलेल्या घरांना आता वसाहतीचे स्वरूप आलेले आहे. ही एक आनंदाची गोष्ट आहे. या वर्षात एक योजना हाती घेतली आहे आणि त्या योजनेद्वारे वसाहतीतील दुकानांची योजना, रस्ते बांधणी योजना आणि सांडपाण्याची व नलिका कुपांची योजना राबविण्याचा विचार आहे. या सर्व गोष्टी झाल्या की आपली ही वसाहत अद्यावत होऊन मग ती फक्त गृहनिर्माण संस्थाच राहणार नाही, तर आपण सहकारी तत्वावर आणखी काही वसाहतींच्या कल्याणाच्या आणि सोयीबाबत लक्ष देऊ शकू आणि पुढेही प्रगती करू शकू असा मला विश्वास वाटतो. याशिवाय सहकारी तत्वावर चालणारे एखादे सहकारी भांडार देखील या वसाहतीमध्ये चालविण्याचा आमचा विचार आहे आणि त्या पाठोपाठ एखादी सहकारी पतपेढी आणि मनोरंजनासाठी एखादी जागा निश्चित करणे शक्य होईल. परंतु या सगळ्या गोष्टी करीत असताना सभासदांची काम करण्याची तयारी आणि मदत अपेक्षित आहे ते सांगणे नको. धन्यवाद स्टुडंट्स.